हसत होते ते बिचारे, खरोखर एक स्माइली फ्रेंड होते आणि आनंद वाटला. तर हा आप्पा सगळा जनसमूह जमलाय या शृंखलेमधील मरोळे संघाच्या वतीनं. हा 4 दिवस असाच रमू द्या आणि परमेश्वराची प्रार्थना असेल की हा कार्यक्रम शोभा अशीच वाढावी आप्पा. निश्चितच जर आज पण बऱ्याच शृंखला बघल्या की इतके मोठे उद्घाटनाला इतके मोठे पाहुणे, इतके मोठे पाहुणे कधीच बघितले नव्हते. खऱ्या अर्थानं वामनशेठ पाटील यांच्यावर असलेलं प्रेम आणि मरोळे संघावर असलेलं प्रेम आज आपल्या इथं दिसलं. सामन्याकडे वळूया. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना ऐशा 11 सावळा विरुद्ध मुलेखंड. सावळी संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज नितीश कुरंगले पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातोय, चेंडू अडवला जातोय. दरम्यानच्या काळात एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धावपटलावर लागते ती मात्र बिनबाद आहे. खऱ्या अर्थानं आजची जी रात्र आहे, खऱ्या अर्थानं आपले पंच अर्थात मग दीपक पाटील असोत किंवा शंकर म्हात्रे असोत किंवा दत्ता नवाले असोत, खऱ्या अर्थानं अप्रतिम अशी आपण कामगिरी केली. दत्ता पाटील अप्रतिम अशी कामगिरी. यावेळेचा चेंडू तोडला जातोय. मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक होतो, एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धावपळ काढली. तर दीपक पाटील याचं जर बघितलं तर विंधने गावासाठी अप्रतिम असा त्यांनी खेळ केला. आपल्या वयामध्ये असताना अप्रतिम असा खेळ केला. विंधने संघाला अनेक स्पर्धा जिंकून दिल्या आणि आज विंधने संघाचा अंपायर म्हणून जी कामगिरी करतोय या पंचकृषीमध्ये. यावेळेचा चेंडू फ्रंट पडे चेंडू मारायचा होता. चेंडू मात्र निर्धार जातोय आणि 40+ मध्ये 2 हाफ सेंचुरी लावणारा हा वीर, त्याचा निश्चितच मी सलाम करतो तुझ्या खेळीला दीपक. पुन्हा एकदा आणि अप्रतिम अशी कामगिरी करतो. आणि आज जर या पंचकृषीमध्ये बघितलंस एक पंच म्हणून तो चांगलं काम करतो आणि उद्यास येतोय, ही सुद्धा अतिशय मोडल्याची कामगिरी आहे. यावेळेचा चेंडू बॅकफुटला जातोय. चेंडू होतो मग मिडॉनच्या दिशेने टोला जातोय. एक धाव पूर्ण करतो. दुसरी चकळ आणि अक्षरशः दुसरी धाव सोडून घेतली. 2 धाव मिळतं संघाला. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागतं. ती मध्ये 4. जयदास ठाकूर काय म्हणाले रनिंग मिटिंग विकेटला? खूपच चांगलं नियंत्रण, आय कॉन्टॅक्ट महत्वाचं चांगला राहिला. दोन्ही फलंदाजांमध्ये समतोलपणा आणि विचारसरणी महत्वाची राहिली आहे आणि अशाच या धावपट्टीनं धावसंख्या वाढवण्याचं कार्य हे फलंदाज करतात अप्पा. निश्चितच आणखी एका व्यक्तिमत्व द्यायला पाहिजे ते म्हणजे आपले सचिन केनी. एक जबरदस्त असं गुणलेखक आणि जबरदस्त असं कॉमेंटेटर सुद्धा आहे. दरम्यानच्या काळात एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धावपटला लागते. एक मिनिट आणि संघाची धावसंख्या धावपट लागते 5. एक जबरदस्त असं कॉमेंटर सुद्धा आहेत, पण त्यांच्याकडे जबाबदारी आहे ती म्हणजे गुणलेखकाची कामगिरी करता करता मध्ये मध्ये त्यांच्यातला समावेशक जागा होते. ही अतिशय चांगली गोष्ट आहे, जे कुणालाही जमत नाही. पुढचा चेंडू यावेळी चेंडू जोरदार पार करत होते, मात्र उंची जास्त लांबी कमी अशा प्रकारचा चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेनं पहिल्या विकेटचा पद होतो. फलंदाज बाद. धन्यवाद विजय ऑपरेटर. बोकास तो जुबल्याचा असणारच. 5 धावा. स्वप्नील जोशी, पिंट्या पाटील आणि अक्षय पाटील यांनी ताबडतोब समोरच्या कक्षामध्ये यावं. बलिराम नवाले यांच्याकडून त्यांना पाचारण केलं जात आहे. पहिले षटक समोर जाते. संघाची धावसंख्या 5. एक फलंदाज बाद होत आहे. जयदास 4 षटकांचा सामना, अतिशय महत्वाचा सामना. या सामन्यामध्ये तुमच्या दृष्टीने मुलेखंड संघानं फायटिंग स्कोर किती उभारला पाहिजे? नक्कीच आपण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा टार्गेट फुल आहे. वंडरफुल असा खेळणारा प्रतिस्पर्धी संघ आहे. कमीत कमी 40-35 धावा तरी उभारणं गरजेचं राहील आता टार्गेटसाठी सचिनजी. परंतु एक गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायला लागेल. यशजी या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये केगाव संघाचा गुड्डू सारखा खेळाडू एवढ्या मोठ्या फलंदाजाला किरण पवारने रोखून धरलं होतं. पहिली 5 चेंडू निर्धाव टाकले होते किरण पवारने. म्हणजे या षटकामध्ये धावा करणं तितकंसं सोपं नसणार आहे. नक्कीच बरोबर आहे, आपलं मत पटतंय. निश्चित कठीण काळात नेहमी सांगायला पाहिजे की सामना अद्याप संपला नाही, की आम्ही अद्याप जिंकलो नाही. असे जेव्हा सांगाल तेव्हाच किती मोठमोठ्या संघाला मोठ्या खेळाडूला आपण आव्हान देऊ शकता. आणि इथे जर आव्हान निर्माण करायचं असेल तर आक्रमण सचिन हा सर्वात मोठा बचाव ते करायला पाहिजे. इथं मात्र आक्रमण करायला पाहिजे. पण किरण पवार ते करू देईल का? आजपर्यंत त्याचा अनुभव बघितला, आजपर्यंत त्याची गोलंदाजी बघितलं. किरण पवार एक शांत स्वभावाचा खेळाडू. खरंच बरेच सामने त्याचे बघितले. अतिशय शांत स्वभावाचा असणारा खेळाडू. ज्याप्रमाणे विश्वजित ठाकूर त्याप्रमाणे हा किरण पवार. जो बोलतो तो आपल्या बॅटने बोलतो आणि गोलंदाजीने बोलतो. इतर त्याला बोलताना मी कधी बघितलं नाही. बघ तोच किरण पवार येत आहे गोलंदाजीसाठी. जी धावसंख्या झाली ती मात्र 5. एक बाद 5. फलंदाज आलाय मैदानावर रोहन म्हात्रे.
यावेळचा मोह मात्र जोरदार प्रहार केला, सुरुवात केली, चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये, सीमा रेषेच्या बाहेर 6 धावां करता. अकरा धावा. जयदास पहिल्या चेंडू षटकार आलाय आणि निश्चित 40व्या षटकार पहिल्या चेंडू षटकार आलाय. आणखी 5 चेंडूमध्ये 7 जरी धावा आल्या तर निश्चितच मुलेखंड सगळं फायदेशीर होईल. जयदास तिल मात्र शंका नाहीये, कारण किरण पवारवरती वाजवलेला फटका दुसऱ्या चेंडूसाठी कसा ठरेल पाहूया. फलंदाज रोहन बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता, परंतु किरण पवार चाणक्य आणि बुद्धिमान टॅलेंटेड गोलंदाज आहे. यावेळेस उकवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. अखेरीस 2 चेंडूचा खेळ संपला. आपण यावेळेस धावसंख्या अडकून बसली आतापर्यंत 11 वरती. जयदास ज्याची भीती होती ते जर का पुढचा चेंडू डॉट जाऊ नये असं वाटत होता, पण डॉट चेंडू गेला. कारण किरण पवारची हीच तर खास आहे, एकदा षटकार मारायला दिल्यानंतर पुन्हा तुम्हाला चकवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. की सचिन निकिता यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता. बाय बाय बॅची असं म्हणायला हरकत नाहीये. विकेट जाता जाता राहिली. खरं तर किरण पवारच्या गोलंदाजीचं विश्लेषण करायला हवं. जर आता आपण पाहिलं तर हवेमधील गारवा थोडासा वाढलेला आहे आणि ज्यावेळेस पहिल्या काही सामन्यांचा खेळ पूर्ण होतो त्यावेळेस खेळपट्टीवर सुद्धा माती काही अंशी तयार होते आणि याचा फायदा योग्य टप्प्यावर टर्न करणाऱ्या गोलंदाजांना होता. आणि बघा यावेळेस सुद्धा त्याचाच फायदा उचलतो किरण पवार. पहिल्या चेंडूवर षटकार आपण म्हटलं होतं, पहिल्या षटकार आला तर 7 धावा जरी 5 चेंडू मिळाल्या तरी मुलेखंड सरशी झाला असता. नंतरच्या 3 चेंडू निर्धार ही क्षमता आहे किरण पवारची, हे खेळ आहे किरण पवारचं, हे अष्टपैलू आहे मात्र किरण पवारचा. हा जो विकेटमध्ये जो टर्न आहे, विकेटमध्ये जो बाउन्स होता त्याचा पुरेपूर फायदा उचलतो. बघा यावेळेस सुद्धा विकेट मिळवली होती, जवळपास मिळवली होती. क्षेत्ररक्षकाची चूक झाली, हा झेल सोडला, पण चांगली कामगिरी गोलंदाजीची. दरम्यानच्या काळात 2 धावा मिळतात, त्या मात्र या फलंदाजाला 2 धाव मिळतात संघाला. बराच उशिरानंतर संघाची धावफलक काढले जाते. तुम्ही संघाची धावसंख्या धावपट लावावी लागते, ती मात्र 13 धावा धावफलकावर लागले जातात. दीपक पाटील यांनी ही खेळपट्टी बनवलेली आहे. एकंदरीत जर आपण पाहिला खेळपट्टीचा पृष्ठभाग हा टणक पृष्ठभाग आहे. मात्र ज्यावेळेस आपण पाहतो आपल्याकडच्या सगळ्या खेळपट्ट्या असतात टेनिस क्रिकेटसाठी, त्यावेळेस शेणाचा उपयोग होतो सारवण्यासाठी. आणि मग नंतर बरेचसे सामने झाल्यानंतर हा जो भाग असतो, वरचा थर असतो, याची माती तयार होते आणि मग खेळपट्टीमध्ये टर्न तयार होतो. त्या टर्नचा अतिशय चांगला उपयोग करतो किरण पवार. निश्चितच अतिशय जबरदस्त अशी माहिती पुरवली सचिन. निश्चितच तुला ज्ञानी का समजतं, निश्चितच ते ज्ञान आपण वाटलं. अशा प्रकारे 2 षटकं संपली जातात आणि 2 षटकाच्या समर्थनाने संघाची धावसंख्या धावपटलावर लागते, ती मात्र 13 धावा. 2 षटकं संपतात आणि माझी इथे वेळ संपतोय या सामन्यामधली आणि पुढचे 2 षटकांचा समावेश करण्यासाठी आमंत्रित करतोय मी जयदास ठाकूर. जयदास आपण म्हटलं होतं पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू षटकार आला होता, त्यानंतर आपण होता 8 धावा दिल्या फायदेशीर, पण इथे दुसऱ्याच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि निश्चित हीच ताकद आहे किरण पवारची. जयदास धन्यवाद आप्पा. या मैदानासाठी विशेष कार्य ज्यांनी घेतलंय, या इतक्या दिवस ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, अविश्रांत प्रामाणिकपणा असं म्हटलं जातं, ती खरंच सातत्याने घेतलेली मेहनत यश प्राप्त झाली आहे. वसंतजी नवाले, दीपक पाटील, निलेश पाटील, स्वप्नील जोशी, अक्षय पाटील, प्रितेश पाटील आणि देवेंद्र पाटील या सर्व खेळाडूंनी घेतलेली ही मेहनत, ही पिच बनवण्यापासून मैदान कसं असावं, चोखीचं असावं, यामध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा नाही हो, दगड गोटा कसा यामध्ये अडकला एक खेळाडूला त्रास होऊ शकते, इतक्यापर्यंत या मरोळे संघाच्या आयोजकांनी घेतलेली तगदी मेहनत ही अखंड यशस्वी झाली आहे. आणि हीच मरोळ्याची कृपा दृष्टी यावरती आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, येणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाला, खेळाडूला, या समालोचकाला, आद्य कर्तव्य यांचं बनते, आयोजकांचं त्यांना मान सन्मान देतात, ही महत्वाची गोष्ट आहे. कारण मान सन्मान देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती आपण जपतोय, इथे आनंदाची बाब आहे. 2 षटकाचा कालावधी ते संपते, धावसंख्या फलकावरती लागले. सचिनजी किनी आम्हाला सांगतात आतापर्यंत 13 धावांची उघडणी केली आहे. बरीच लोक म्हणतात, बरेच समालोचक म्हणतात की 13 आकडा अशुभ ठरतोय, शुभ ठरतोय. आकड्यांवरती खेळ असतो मित्रांनो. आकड्यामध्ये काय असतं, येणारा चेंडू सांगेल कसं असेल. 3रा षटक पहिला चेंडू आकडा अशुभ आहे की शुभ आहे. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न आहे, चेंडू जबरदस्त होता, पण या चेंडूला सरळ जर डिप केला असता तर 1 किंवा दुसरी धाव प्राप्त झाली असती. परंतु या वेळेचा हा चेंडू यशस्वीरित्या टाकण्याचा गोलंदाजाचा विश्व जो विक्रम होता स्वतःचा तो यशस्वी झाला आहे. दुसरा चेंडू या वेळेचा मागण्याचा प्रयत्न जोरदार अफील. मगाशी सांगितलं की हमारी मागे पुरी करो, मागण्याचा आमच्या मागण्या पूर्ण करा, असा अमितजींनी म्हणून सांगितलं. हा लेग बाईटचा इशारा आलाय. 3ऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ तिथे संपते, धावसंख्या फलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 14 वरती. अखेरीस पहाटेची बेल झाली आहे, प्रेक्षकांची गर्दी कमी झाली आहे, कारण साखर झोप असते, घरी जावं लागतं, सकाळी उठून परत दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला सुरू करावं लागतं आणि अशा वेळेस व्यावसायिक असतात, पण आनंद घेता येतो क्रिकेटचा. त्याबद्दल आम्हाला तुम्ही इतकं सहकार्य केलं. 4 दिवस तुमच्याकडे हीच अपेक्षा असेल मित्रांनो, तुम्ही आम्हाला इतकं सहकार्य व्यवस्थितपणे करावं.
गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतो. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जशीच्या तशी अडकून बसली होती, म्हणजे आतापर्यंत 14 वरती. दीपक पाटील, वसंत नवाले, निलेश पाटील, स्वप्नील जोशी, अक्षय पाटील, प्रितेश पाटील, देवेंद्र पाटीलने घेतलेली ही खरंच मेहनत आहे, विश्रांत मेहनत आहे. आणि या मेहनतीमध्ये आम्ही मागाशी राऊंड मारला, ज्याप्रमाणे सचिन केंनी सांगितले की टणक पिच बनवली आहे. दोन्ही संघांना, खेळाडू असो किंवा गोलंदाज असो, दोघांना सुद्धा ही चांगली पिच एक द्विपक्षीय ठरली आहे, अप्रेक्षणीय ठरली आहे. यावेळेचा हा तिसरा चेंडू बिग करण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नानंतर किरण पवारच्या हातामधून चेंडू निसटला गेलाय. चेंडू सरळ सीमारेखा बाहेर, जबरदस्त पहिला, मला वाटतं लोकबेलचा इशारा, बाईकचा इशारा, चेंडू सीमारेखा बाहेर जातात 4 धावांसाठी. धन्यवाद मित्रा. मराठी भाषा बोलवाबिरीशी बोलते आहे, म्हणायला हरकत नाही. हिंदी समालोचक अमित म्हात्रे चांगले उत्कृष्ट गायक आहेत, केशवराव बुवा यांचे पट्टीचे शिष्य आहेत आणि खरोखर त्यांचा आवाज मी त्या दिवशी ऐकला. आश्रमजीने क्लिप टाकली तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, उरण असोसिएशनच्या ग्रुपला, आणि खरंच लाजवाब हे कार्य करून सुद्धा आपण या समालोचनासाठी वेळ देता, ही खूप चांगली गोष्ट मित्र म्हणेन. निश्चित अतिशय चांगली कामगिरी तसं वसंत नवाले, दीपक पाटील, निलेश पाटील आणि स्वप्नील जोशी, अक्षय पाटील, प्रितेश पाटील आणि देवेंद्र पाटील यांनी जी पिच बनवली, खऱ्याच ग्राउंडची मेहनत घेते अतिशय अप्रतिम आहे. आणि इथे फलंदाज आणि गोलंदाजांना दोघांना समान संधी आहे. जयदास बरोबर. आता गोलंदाज तयार झाला. यावेळेचा पुढचा चेंडू, धावसंख्या आतापर्यंत पोहोचली 18 वरती. येणारा हा चेंडू 55 पास करून राईट आर्म वरतो विकेट. चेंडू बिग झाला, बॉडी लँग्वेजला चेंडू आडला फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू फाईन लेग कडून डिलिव्हरी झालाय. एका धावेचा कॉलबॅक बरोबर टिपलाय. 55चा इशारा, लेग बाईटचा इशारा बरोबर आला. दीपक पाटीलने इशारा दिला. एका धावेने संघ पुढे जाताना दिसते. धावसंख्या झाली आतापर्यंत 19. समाजामध्ये राहून समाजासाठी समाजाचं नेतृत्व करणारा आणि समाजाच्या खेळाडूला समाज पातळीवर पोहोचवणारा माझा समालोचक आहे. आणि आज समालोचक इथे बसला, ही आनंदाची गोष्ट आहे, खरंच एक बाब आहे. आणि ह्या समालोचकांची धुरा सांभाळणारे आमचे अध्यक्ष जगदीश ठाकूर आतापर्यंत आमच्या समोर जोडले गेलेत, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण वरद असतो आहे, कारण कोणीतरी पदवी घ्यावी, तुका म्हणे ती पाहिजे जातीची येडा गाबालांचे काम नव्हे. आणि खरोखर जगदीशभाई ठाकूर म्हणजे बोलण्याची धमकता, रोग बाय चोख, फेस टू फेस, पाठीमागून वार नाहीये तर समोरून वार करणारा माणूस एक धमकता असेल तो जगदीशभाई ठाकूर. यावेळेचा पुढचा चेंडू वाढदिवसाचा प्रेझेंट समजावत असो, प्रेझेंट स्वीकारला गेला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 क्षेत्राचे चेंडू उचलला स्वतः किरण पवार, अक्षय पवार, जबरदस्त फेस टू फेस चेंडू फेकण्याचा प्रयत्न. दोघांचा बॉडी लँग्वेज आणि दोघांचा युनिफॉर्म जो आहे तो सेम लेवलचा आहे. आणि या एका धावने संघ 2 धावने संघ पुढे गेला. धावा संख्या झाली 21. शेवटचा अंतिम टप्प्याचा हा चेंडू गोलंदाजाचा राईट आर्मवरतो विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पायाची बोटं टेकणारा चेंडू होता. त्या चेंडूला बरोबर प्रतिकार केला, प्रतिकार शक्ती दाखवली. तो चेंडू हातातून निसटलाय, परंतु दुसऱ्या साईडसाठी कॉलबॅक करण्याचा प्रयत्न इथं थांबला गेलाय, कारण अतिघाई संकटात नाही म्हटलं जातं. आणि यावेळेस दोन्ही फलंदाजांना संयमता बाळगली. पाहता क्षणी 18 चेंडूचा कालावधी म्हणजे 3 षटकांचा केले तर संपताय. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत थांबली आहे, 22 वरती जाऊन पोहोचली आहे. राहिले ते प्रेक्षक आपले आहेत आप्पा, गेले तेही आपले होते आणि येतील उद्या परवा तेही आपलेच असतील आप्पा. बोला. निश्चितच सर्व प्रेक्षक आपल्या प्रेक्षक राजा हा खऱ्या अर्थानं या शृंखलेचा मेन गाभा असतो. ही शृंखला किती मोठी झाली प्रेक्षकांवर ठरवले जाताना आज बघितलं, जेव्हा सुरुवात झाली वामन शेठ पाटील यांच्या वाढदिवसानं ज्यावेळेस शृंखला सुरुवात झाली, खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आला होता. खऱ्या अर्थाने शृंखलेवर असलेलं प्रेम, वामन शेठवर असलेलं, वामन शेठ पाटील यांच्यावर असलेलं प्रेम या विभागातील लोकांचं त्याच खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळत. जयदास, नक्कीच प्रेमापोटी प्रेमाने जग जिंका असं म्हटलं जातं. प्रेमाने जग जिंका म्हटलं, प्रेमाला उपमान नाही, प्रेम देवा घरचे देणे आहे आणि देवा घरचं देणे असेल तर प्रेम आहे. निश्चितच. आणि आपले अध्यक्ष जगदीश ठाकूर, समालोचकांचे असोसिएशनचे अध्यक्ष, मग हे चांगले शब्द आपलं कधी ते मागून वार करत नाहीत, तर ते मित्रांसाठी छातीवर वार घेणारा एक म्हणजे आपला जगदीश ठाकूर. क्या बात आहे, बढिया. वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथ्या गोलंदाज ज्याचं नाव असेल सुवर्ण अक्षराने कोरलेली नावं आहेत या गोलंदाजांची. मोठमोठे खेळाडू आहात तुम्ही. उरण पनवेलचं नाव महाराष्ट्रामध्ये नव्हे तर रायगडमध्ये कोरले तुम्ही. 2 वेळा लगातार कंटिन्युटी ठेवून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय हा गोलंदाज, ज्या गोलंदाजाचं नाव आहे सुवर्ण अक्षराने कोरलंय हरीश माली. आईचा पुत्र व्हावा बिंडा, ज्याचा तिन्ही लोकी लागावा झेंडा, तोच गोलंदाज इथं आलाय हरीश माली. यावेळेचा हा चेंडू यारकर चेंडू, जबरदस्त चेंडू होता, पण चेंडूला प्रहार केलाय, घनागती प्रहार केलाय. चेंडू एका धावेसाठी ठरलाय, यशस्वी झालाय. स्ट्राईक हलकीशी रोटेट झाली आहे. ज्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता किरण पवारच्या, तोच फलंदाज आलाय स्ट्रायकरवरती, ज्याचं नाव रोहन. डावकुरेचा हा फलंदाज शरीराची धिप्पाट, बॉडी लँग्वेज ऍक्टिव्हेट आणि हा फलंदाज इतका नामवंत आहे. आणि काय होते आणि काय नाहीये काही क्षणामध्ये समजेल, कारण गोलंदाज इथे ठरलाय हरीश माली.
8 चेंडू आतापर्यंत खेळल्यावर रोहन 8 धावांची जमावदारी केली आपल्या संघासाठी. गोलंदाज हरीश मालीचा हा पुढचा चेंडू रोहनसाठी. विकेट किपर एस्टना चिकडून अक्रॉस द लाईन मध्ये पायाची मुवमेंट खूप चांगली झाली आहे. चेंडू मात्र फटका इतका जोशेचा नव्हता, नजाकतीचा नव्हता, तरी सुद्धा एका धावेचा कॉलबॅक बरोबर टिपलाय. स्वतःचा राग टोपीवरती काढण्याचा प्रयत्न केला फलंदाज रोहननं, परंतु चेंडू फटक्यावरती चेंडू बरोबर आला नाहीये. ज्या अर्थी विश्वास फटक्यावरती होता तितका चेंडू तुला घेता आला नाहीये, परंतु दलबलीत होऊन जमणार नाहीये. कारण रडायचं नाही तर लढायचं ही भूमिका घ्यायची लागेल. कारण मैदान कुठलंही असो दुर्ला भाईच उडवणार. इथं मैदान आता मात्र इथं मरोई संघाचं आहे. दुर्ला कोण उडवते येणारा क्षण सांगेल. आतापर्यंत धावसंख्या जमा झाली 24. सचिनजी. जयदास सर, अजूनही 4 चेंडू आहेत. या 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा येतील, परंतु किती का धावा येईनात. हा सामना चित्तधारक होण्याची लक्षणं दिसतात. नक्कीच हा सामना फार चांगला राहणार आहे. येस बरोबर, जबरदस्त चेंडू होता, जबरदस्त प्रहार. विकेट किपरनं गॅदरिंग केला, इथे चेंडू अडकवला गेला. दोन्ही फलंदाजांना जागच्या जागेवरती थांबवलं, दचकवणी दिली आहे. 24 धावांवरती संघ थांबलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. काय होणार, येणाऱ्या चौकार षटकार जर एखादा आला तरी नजाकत बदलेल, परिश्रम बदलेल, परिचय बदलेल आणि वेळ बदलेल, परिस्थिती बदलेल. आला फटका, गेला फटका, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ टिपीट दिलाय. चेंडू जातो सीमारेखेजवळ. क्षेत्ररक्षण तितकं चांगलं बनतंय की काय, परंतु पाहता क्षणी पंचांचा इशारा. चेंडू 4 धावांसाठी दणदणीत वार शॉट, चौकार. धन्यवाद डीजे मश्वर. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहे. सांगायची धावसंख्या झाली 28. माझी वेळ काही क्षणामध्ये संपतोय, कारण आमच्या समोर राजेश भगतजी जोडले, जीवन डाके आहेत, आम्ही जी मात्र आहेत. यावेळेचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न किरण पवारच्या हाताला निसटून चेंडू गेला. याचा फायदा चेंडू फलंदाजांना बरोबर विचारलाय. बाईचा इशारा पंचांचा इथं आलाय. एका धावेने संघ पुढचा बल्ला गाठतोय. धावसंख्या झाली 29. शेवटचा 1 चेंडू बाकी. शेवटच्या या पहिल्या इनिंग मधला, शेवटच्या मॅचच्या पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाज हरीश माली यांचा. या चेंडूवरती प्रहार केला तर धावसंख्या वाढेल. चौकार षटकार जर लगवला तर काहीतरी निष्पन्न होऊ शकतोय. रोहन ज्या अर्थी आपली बॅट वर खाली करतोय, नियंत्रण बघतो चेंडू माझ्या बॅटवर कसा येईल. कारण डोळ्यामध्ये काजल घालून खेळणारा क्रिकेट खेळ आहे रात्रीचा. खरंच काजळसारखं तीक्ष्ण राहावं लागतं. फुलटा चेंडू प्रहार करणे गरजेचं होतं, परंतु यावेळेस काहीच जमलं नाहीये. कारण असाध्य ते साध्य करती सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. यावेळेस नक्कीच कृपादृष्टी परमेश्वरची झाली नाहीये रोहनवरती. पाहता क्षणी 4 षटकांचा इथे कालावधी संपतोय. माझीही तो वेळ संपतोय. धावसंख्या फलकरतो लागली 29 आणि यानंतर मायक्रोफोनचा ताबा. कारण इथे समालोचक जे आहेत निर्बंध व्यवस्थितपणे चालना कशी, कार्यक्रम कसा पार पडेल 4 दिवसामध्ये, कुठलाही दुखापत, कुठलाही दुःख, कारण दुसऱ्याच्या अंतरी लागेल धका अशी वर्तणूक करू नका असं समर्थ रामदेव स्वामींनी सांगितलंय. कारण प्रत्येक माणसाला चान्स मिळणं गरजेचं आहे. कारण तो चान्स देण्याचा व्यासपीठ जमा केला ते म्हणजे मरोई संघाच्या आयोजकांनी. त्याबद्दल त्यांचा सुद्धा हृदयाच्या अंतर्गतातून तितकंच आभार व्यक्त करतो. राजेश भगत आणि जीवन डाके, जगदीश ठाकूर साहेब तुम्ही आहात. सर्वांनी हा समालोचन करून कार्यक्रमाची धुरारेषा सामला. धन्यवाद. आहे मी तरणा ताठ गडी आहे मी 29 जागा 30 जागा काढून विजय. माझी धरून ठेवते. धन्यवाद डीजे ऑपरेटर. तर माझे समालोचक बंधू आता जयदास ठाकूर आप्पा यांनी समालोचन केलेलं आहे. तर नक्कीच शेवटचा सामना चालू आहे आणि शेवटच्या सामन्यापर्यंत माझे समालोचक बंधू इथं जातीनं थांबलेत. आमच्या वामनशेठ पाटील यांच्यावर असणारं प्रेम आणि त्याने ज्यांना निमंत्रण दिलंय त्यांचं त्यांच्यावर असणार 4 कॉमेंटरचं प्रेम. आणि कुठल्या स्पर्धेमध्ये कॉमेंटर आले की 12-1 नंतर अर्धे पळाले जातात, परंतु इथं मात्र तसं नाहीये. इथं आमचे समालोचक आहेत. शेवटचा सामना संपेपर्यंत समालोचन करणारच, कारण हेच आहे क्रिकेटचं खासियत की ज्यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला तडा जाता कामा नये. हेच आमचं उरण टेनिस क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे आणि त्या नियमाचा पालन करून शेवटच्या सामन्यापर्यंत समालोचक जातीनं हजर आहेत. आणि याच्यापुरतं धावतं समालोचन करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय राजेंद्र भगत आणि जीवन डाके साहेब. धन्यवाद जगदीश्वर. धन्यवाद जगदीश्वर. खऱ्या अर्थानं अतिशय दैदिप्यमान सोहळा पाहतोय आपण. सन्माननीय वामनशेठ पाटील अतिशय चांगलं व्यक्तिमत्व की आजपर्यंत या व्यक्तिमत्वानं पूर्ण या आपल्या विभागामध्ये अनेक चांगले कामं त्याने केलं.
मग ते कुठलाही एखाद्या मंडळाचा गणेश उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव असू द्या किंवा गोरगरिबांना मदत, असे अनेक कामं आजपर्यंत सन्माननीय आदरणीय वामन शेठ पाटील यांनी केले आणि खऱ्या अर्थानं राजकारणाच्या दुनियामध्ये सुद्धा या व्यक्तिमत्वानं प्रवेश केलाय. आणि आज आपण बघतोय की गेल्या वर्षी या स्पर्धेचा स्वरूप आज पहिलं वर्ष होतं आणि यावर्षी सुद्धा सन्माननीय आदरणीय वामन शेठ पाटील यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून स्पर्धा पाहतोय. अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा पार पडते आणि या पहिल्या दिवसामधला हा अंतिम सामना सावळा बनाम मुळेखड या दोन संघादरम्यान फक्त 30 धावांचं एक माफक आव्हान समोर घेऊन सलामी जोडी मैदानामध्ये आली. खऱ्या अर्थानं रायगड ज्याने गाजवलंय, रायगडचा ढाण्यावाग आपण ज्याला म्हणतोय की अनेक रायगडमध्ये चांगले खेळाडू याच्यामध्ये आपण नावं घ्यायला गेलो तर खऱ्या अर्थानं यावर्षी खूप फॉर्ममध्ये असणारा आपल्या विभागामध्ये एक चांगला असा फलंदाज उस्मानी ठाकूर मोठ्या, याच्यानंतर आपण बघायला गेलो आकाश तारेकर आणि खास करून रसायनीचा वंडर बाय म्हणजे किरण पवार खूप नामांकित फलंदाज. 30 धावांचं माफक आव्हान कशा प्रकारे पार करतो तो येणारा काळ आणि येणारा वेळ सांगणार आहे. मग अशा आपण बघितलं होतं सामना दिघोडा बनाम मुळेखंड, फक्त 34 धावांचं एक माफक असं लक्ष असताना सुद्धा दिघोडा संघाला ते आव्हान मात्र पार करून दिलेलं होतं या मुळेखंड संघानं. या सामन्यामध्ये फक्त 30 धावांचं माफक आव्हान, पण त्या आव्हानाचा पाठलाग यशस्वी करतो सावळा संघ की त्यांना रोखतोय मुळेखंड संघ ते बघायचं. खऱ्या अर्थानं आम्ही व्यासपीठा बघतोय आमच्या उरण समालोचन असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष समालोचन कक्षामधल्या ढाण्या वाघ. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण बघतोय ती नाईट स्पर्धा आपल्या विभागामध्ये प्रथमच शिरल्या या विभागावर झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये समालोचनाचा अतिशय ढाण्या वाघा म्हणजे ज्याला म्हणतो असे जगदीश सर, त्याचप्रमाणे आमच्या आप्पा आत्माराम मात्रे सर याला सुद्धा एक चांगलं समालोचन आतापर्यंत केलं आणि चांगलं व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे सन्माननीय जयदास ठाकूर, सन्माननीय अमित मात्रे आणि सन्माननीय जीवन डाकी, त्याचप्रमाणे गुणलेखक सचिन केने. सामना चालू होतो पंथाचा इशारा होतो. 30 धावांचं लक्ष सलामीकडे मैदानामध्ये आलं होतं मात्र किरण आणि हरेश सलामीचं पहिलं षटक घेऊन आला. अतिशय सुरेख फटका मारला फाईल लागला, अतिशय चांगला स्वीपचा हा फटका आणि आसमाने सुलतान सरकार पाहायला मिळतो. 6 धावसंख्येने खातं खोलतो. नक्कीच जीवन डाकी सर आपण या फटक्याबद्दल काय सांगाल? नक्कीच राजेंद्र किरण पवार बरोबर असं एक सुरुवात म्हणून दमदार या ठिकाणी केली. 24 चेंडूने 30 धावा या ठिकाणी. पुन्हा दुसरा चेंडू आणि चेंडू पाठवला स्टेरीचं पाणी म्हणून बंगाली सरकार की राजेंद्र फक्त जर अशा जर सुरुवात दमदार जर सुरुवात केली तर जवळ 4 षटकांचा सामना असला तर मोठे किरण पवार 2 डीजे वाला मात्र भरपूर तापलेला दिसतोय. पहिला 2 चेंडूचा विचार केला तर राजेंद्र एक सुरुवात 2 चेंडू वाफ केला होता, 2 षटकार मारले होते आणि काही चेंडू जर किरण पवार जर मैदानात राहिला तर मात्र चेंडू जवळ 2 षटकामध्ये 30 धाव पार करू शकतो राजेंद्र. नक्कीच दिला कारण किरण पवार मगाशीच म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं रायगडचा ढाण्यावाग आपण ज्याला म्हणतोय त्याची खासियत आहे की जे स्वीपचे फटके अप्रतिम असे फटके नेहमी मारत असतो आणि पहिल्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाल्या किरणच्या पवारच्या बॅटमधून. 3 चेंडू संपले, धावसंख्या झाली बेनबाद 13. गोलंदाज सज्ज होते. पुढचा गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू होत होता, याक चेंडू होता. फलंदाज काहीच समजलं, चेंडू गेला होता एक्स्ट्रा षटक रोहनच्या कडे, पण मात्र रोहनला तो चेंडू पकडताना बॅटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. सॉरी बॅटकडे 1 धाव मिळाली. धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या होती मात्र 4 चेंडू समाप्तीनंतर बेनबाद 14. 30 धावांचं माफक आव्हान असताना अतिशय चांगलं सुरेख पाहायला मिळतं. पुन्हा सज्ज होते गोलंदाज. पुढचा चेंडू सुरेख चेंडू सुरेख फटका आणि मात्र आसमानी सुलतानी गगन भेदे हा षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच बघूया सध्या तो गोलंदाज पुढचा आणि हा लगा पुढचा फटका होता झेलचा काय शत्रुशिका बघा काय होतोय काय घडतंय आणि झेल मात्र धरतीला दान होतोय. अशा अर्थाने मात्र जीवदान मिळतोय किरण पवार. अशा अर्थाने पहिला षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सावळा संघाची धावसंख्या होते बेनबाद 21. ओटी जीवन डाकी सर. नक्कीच धावसंख्या 6 चेंडूची फेकली 21 म्हणजे
किरण पवारची सुरुवात केली होती. तुम्ही सांगितलं की किरण पवार जर राहिला 2 षटक तो मॅच संपू शकतो, पण त्यापूर्वी सुरुवात केली होतीच. आता जो चेंडू होता मात्र सूर्य चेंडू वाद केला होता, हवे ते उंच चेंडू होता या ठिकाणी, मात्र नक्की तो सुद्धा षटकार झाल्याचा खऱ्या अर्थाने 6 चेंडू त्या ठिकाणी किरण पवारने सामना केला. वैयक्तिक 3 षटकारांच्या मदतीने जवळजवळ वैयक्तिक खेळता 18-20 धावसंख्येवर आणि हरीश वैयक्तिक 1 धावसंख्या म्हणजे 6 चेंडूंची फेक आणि 6 चेंडूमध्ये जवळ धावसंख्या आहे सचिन केनीसर या ठिकाणी 21. 2 दशक आणि 21 म्हणजे 24 चेंडू आणि 24-30 धावाचा पाठला करण्यासाठी आता फक्त औपचारिकता बी म्हणजे शिल्लक राहिली फक्त या ठिकाणी 9 धावांची. राजेंद्र नक्कीच फक्त 9 धावांची गरज आहे. म्हणजे दोन्ही सामने आपण पाहिलं, क्वार्टर फायनल सामना आणि सेमीफायनल सामना, जवळजवळ एकतर्फी सामने पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. हा पहिला दिवस पण खऱ्या अर्थानं अतिशय चांगला दिवस आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे माजी पणन मंत्री आणि सहकार मंत्री अष्टवर्धन पाटील, खऱ्या अर्थानं वामनशेठ पाटील यांच्या अतिशय स्नेह असणाऱ्या यांच्या शुभ हस्ते या भव्य दिवस स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहावा. पुन्हा सध्या तो गोलंदाज अतिशय वेगळा असा हा गोलंदाज, एक नामांकित गोलंदाज, खऱ्या अर्थानं उर्वरित विभागामध्ये नामांकित असा असणारा हा गोलंदाज आदर्श, खरोखर त्याचा आदर्श आपण नेहमी गातोय. या गोलंदाजानं अनेक चषकांवर आपल्या मुलेकण संघाला नाव करून दिलं असा हा गोलंदाज. मगाच्या सामन्यामध्ये त्यांनी मेडल ओढ टाकले होते असा गोलंदाज सज्ज होता आदर्श. याकडे मारा करतोय, पुढचा चेंडू स्लॉवान चेंडू होता, तो चांगल्या पद्धतीने कव्हर फाईन दिशेने मारतोय किरण पवार. 1 धावसंख्या एचडी पूर्ण होतोय. दुसरा प्रयत्न करताना मात्र 2 धावसंख्या सुद्धा एचडी पूर्ण होतात. 2 धावसंख्येमध्ये धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र बिनबाद 23. 30 धावांचा माफक लक्ष्यांचा पाठलाग करत असताना धावसंख्या होतोय 9 चेंडूची समाप्तीला 23. फक्त राहिलेले 15 चेंडू धावा हव्या त्या 7. सज्जत आदर्श पुण्याचा फुलटा चेंडू जबरदस्त फटका मारतो आणि वन्स बाउंड चौकार. थँक्यू डीजे. अतिशय चांगलं डीजे आपण पाहतोय ध्रुवराज म्हात्रे यांच्या माध्यमातून. पण सध्या आता आधीच्या हवाच काढून टाकलेलं मुलेकण संघाची 3 धावांची फक्त गरज असणार आणि मात्र आपली फलंदाजी बदल पाहतोय आपण. आणि हा सुरेख असा फटका पण बरोबर शेतकरी तळण्यात चेंडू गेला निर्धाव धावसंख्येमध्ये भरण्या फक्त औपचार तर बाकी सर 3 धावांची गरज असणार आहे. सज्ज होते पुण्यात आदर्श. बघू काय करतो. 13 चेंडू आणि बहुतेक किरण पवारला षटकार माणसाचा इरादा दिसतोय, कारण फलंदाजी 11 स्पर्धेत खेळताना पाहतो 10-5 सारखी. आणि हा गगन बेबी आसमानी सुलतान असा षटकार आणि अशा अर्थाने 6वा संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करतो. हार्दिक अभिनंदन 6व्या संघाचं.